खंडणी, जीवे मारण्याची धमकी व कारखान्याचे मोठे नुकसान केले प्रकरणी तिघांना सशर्त जामीन मंजूर. ॲडव्होकेट लाजिम मुजावर. तारदार येथील आरसीएम ग्रुप या कापड कारखान्यात खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत मोठे नुकसान केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. याबाबत सम्राट घोरपडे राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार कारखान्यातील मेंडिंग कामावरून वाद निर्माण झाला होता. हा परिसर आमच्या गँगच्या ताब्यात असून काम करायचे असेल तर दरमहा 30,000 रुपये द्यावे, अन्यथा काम करू देणार नाही, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली. तसेच वारंवार अडवणूक, फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देत कारखान्यात जबरदस्तीने घुसून वॉचमॅन व कामगारांना शिवीगाळ व मारहाण करून नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 333, 351(2), 351(3) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून सूरज शिर्के, सूरज गायकवाड व व्यंकटेश्वराजू पीवी यांना अटक केली होती. त्यांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट मुजावर यांनी जामिनासाठी अर्ज दाखल करताना फिर्याद खोटी, उशिरा व रचलेली असल्याचा युक्तिवाद केला. आरोपींनी कोणतीही खंडणी मागणी, मारहाण किंवा नुकसान केले नसून ते कोणत्याही गँगचे सदस्य नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच तपासासाठी आरोपींची पुढील कोठडी आवश्यक नसल्याचेही सांगण्यात आले. सरकारी पक्ष व पोलिसांनी जामिनाला विरोध केला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत तिन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. तारदाळ येथील आरसीएम ग्रुप कारखान्यामधील काम, मेंडिंग काम कोणाला विचारून घेतले या कारणावरून माळी गँगमधील तिघांनी सम्राट घोरपडे यांना मारहाण व शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच कारखान्यामध्ये घुसून येथील नुकसान केले प्रकरणाची फिर्याद घोरपडे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे दाखल केली होती. त्या कारणावरून पोलिसांनी दाखल फिर्यादीनुसार यातील तिघा जणांना अटक केली. तिघा जणांना अटक करून मे न्यायालयात हजर केले. प्रथम त्यांना पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश मे न्यायालयाने दिले. त्यातून मे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यावर त्यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल करून दाखल फिर्याद ही तथाकथित रचनात्मक आणि उशिरा दाखल आहे. तसेच दाखल फिर्याद ही पूर्णपणे खोटी असून तसा कोणताही गुन्हा आरोपी यांनी केलेला नाही. कुठल्याही गँगशी, ग्रुपशी प्रस्तुत आरोपी यांचा संबंध नाही. कुठलाही ग्रुप ह्याच्यामध्ये सक्रिय नाही. हे मे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन प्रस्तुत आरोपी यांनी कोणत्याही प्रकारची मारहाण, शिवीगाळ, कोणत्याही प्रकारचे हत्यार वापरलेले नाही. हे मे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सगळे कामे कोणतीही जप्ती, तपास, चौकशी आरोपी यांच्याकडून करण्याची नाही. हे न्यायालयाला दाखवल्यानंतर मे न्यायालयाने प्रस्तुत आरोपी यांना सशर्त जामीन मंजूर केलेला. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.